लासलगाव विभाग खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शंतनू पाटील व चेअरमनपदी किशोर दरेकर। लासलगाव विभाग खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शंतनू नानासाहेब पाटील यांची तर व चेअरमनपदी किशोर भास्करराव दरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडणुकीत संघाचे माजी चेअरमन नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलच्या सर्व 17 उमेदवारांनी विजय संपादन केला होता। काल गुरुवारी दुपारी 12 वाजता या संघाच्या चेअरमन व चेअरमन पदांच्या निवडीसाठी लासलगाव खरेदी विक्री संघाच्या सभागृहात झाली। यावेळी चेअरमन पदासाठी शंतनू नानासाहेब पाटील यांनी एकमेव अर्ज दाखल केला, तर व चेअरमन पदासाठी किशोर भास्करराव दरेकर यांनी एकमेव अर्ज दाखल केला। निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषित केले। या प्रसंगी उपस्थिती संचालक श्री राजाराम बाबूराव दरेकर, श्री राजाराम माधवराव दरेकर, श्री सुरेश नथुजी रायते, श्री प्रकाश कारभारी कापडी, श्री विलास नवनाथ आहेर, श्री अरुण रामभाऊ बडवर, श्री जनार्दन राजाराम जगताप, श्री अनिल जगन्नाथ घोटेकर, श्री शांताराम संपत नागरे, श्री अनिल पोपट शिंदे, श्री नितीन केदारनाथ घोटेकर, श्री धोंडीराम त्र्यंबक धाकराव, श्री शंकरराव किसनराव कुटे, सौ जिजाबाई शिवाजी जाधव, सौ निर्मला राजाराम मेमाने आदी मान्यवर उपस्थित होते। कांदा नगरी न्यूजसाठी आसिफ पठाण, लासलगाव। निवडून आलेल्या संचालकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वप्रथम त्या सभासदांचे आणि संचालकांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो। खरं म्हणजे लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघ ही खूप जुनी संस्था आहे। आता जसं म्हटलं गेलं की संस्था जुनी आहे, परंतु तिच्यामध्ये काही जर प्रगती करायची असेल तर काही नवीन गोष्टी आणण्याची सभासदांची आणि परिसराची अपेक्षा असते। आणि मुळातच एखादी संस्था जर चांगली चालली तर त्या संस्थेचा नाही तर पूर्ण परिसराचा विकास होत असतो। याच्या अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे आहेत। काही गावं, काही तालुके, काही जिल्हे, फक्त काही 2-4 संस्था तिथे खूप चांगल्या चालतात म्हणून त्यांचा विकास होत असतो। तसंच त्या दृष्टीने बघण्याचा माझा विचार आहे की लासलगाव विभाग सहकारी खरेदी विक्री संघ हे 38-40 गावचं वलय असणारी संस्था आहे। या 38-40 गावच्या लोकांच्या अपेक्षा असतात, काही व्यवहार संघामार्फत व्हावे, जसं खत बियाण्यांचा उल्लेख झाला। नुसतं खत बियाणंच नाही तर मी असा विचार करतो की याच्या पुढे वेगवेगळे जे संघ जे आता चांगल्या पद्धतीने कामकाज करतायत तिथे आपण भेटी घेऊन ते कोणत्या प्रकारचे उद्योग व्यवसाय करतात त्याचा अभ्यास करण्याची थोडी गरज आहे असं मला वाटतं। तेही आपण करू। त्याच्यानंतर दोन्ही पद्धतीमध्ये समतोल साधावा लागतो। कसा तर शेतकऱ्यांच्या अपेक्षा असतात की त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी असतील किंवा शेतीच्या संदर्भात जे उद्योग आहेत त्याच्या संदर्भात लागणाऱ्या गोष्टी असतील त्या कमी दरात पारदर्शक पद्धतीने मिळावेत, त्याचा काहीतरी फायदा त्यांना व्हावा, तर ते म्हणतात की या संघाचा आम्हाला काहीतरी फायदा असतो। कमी दरात आणि माफक दरात त्यांना अपेक्षा असते। आणि दुसरा भाग असा असतो की संस्था नफ्यात आल्याशिवाय संस्था पुढे जात नसते। संस्थेची जी मालमत्ता आहे ती मालमत्ता वाढवत ठेवणं आणि ती मालमत्ता जी आपली ऑलरेडी आता आहे त्या मालमत्तेचा उत्पन्न स्रोत तयार करणं, म्हणजे मालमत्ता आहे आता त्याचा उत्पन्न स्रोत जर आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो तर संघाला नवीन दिशा मिळण्यासाठी खूप फायदा होईल। कारण नुसता मालमत्तेचा विनियोग जरी आपण व्यवस्थित पद्धतीने केला तरी मागच्या ज्या संचालक मंडळांनी जो आपल्यासाठी एक पाया रचलेला आहे की जुन्या काही गोष्टी ज्या आपल्या हातातून जात होत्या त्या संस्थेच्या ताब्यात ठेवल्या, काही नवीन गोष्टी करून ठेवल्या, एक चांगल्या पद्धतीचा एक पाया या नवीन संचालक मंडळाला बनवून दिलेला आहे। सांगायला आनंदही वाटतो की बऱ्याचशा प्रमाणामध्ये 50% जास्त कर्ज सुद्धा संस्थेचं कमी झालेलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आता आमची सगळ्यांची जबाबदारी आता अशी आहे की हा जो पाया आहे याच्यावरती जी इमारत आहे ती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आपल्याला करायची। ज्या गोष्टी उत्पन्नासाठी होतील त्या करायच्या। खर्चाचं नियोजन असं करायचं की कमीत कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्तीत जास्त कसं मिळेल आणि नवनवीन प्रकल्प, म्हणजे मी जसं म्हटलो की नुसतं खत आणि बियाण्यांवर आधारित न राहता जे काही नवीन प्रकल्प करता येईल। आता बऱ्याचशा वेळा बघा अशी भूमिका येतात की आपल्या डोळ्यापुढे एवढंच असतं की संघ म्हणजे काय, खतं ठेवायचे, बियाणं ठेवायचे, संपलं विषय, संघाचं एवढंच काम आहे किंवा कमिशनवर संघाचं काम, असा विषय नसतो। आजकाल असा आहे की देश पातळीवरून अगदी लहान संस्थांना, खरेदी विक्री संघ असतील, विविध कार्यकारी सोसायटी असतील, यांना खूप नवीन प्रकल्प करण्याची सरकार त्यांना निर्देश देत आहे किंवा त्यांना प्रोत्साहन देत आहे। मग आपण तिथे कसं बसू?
आपल्याला काही जर प्रक्रिया उद्योग चालू करायचे असतील तर आपल्याला काही प्रक्रिया उद्योग चालू करता येतील का? प्रक्रिया उद्योग चालू झाले म्हणजे तरी पण शेतकऱ्यांचा फायदाच होत असतो. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत असतो. भाव मिळण्यासाठी आणखी काही गोष्टी करता येतात का? अशा सगळ्या नुसत्या एकाच बाजूने विचार न करता सर्वांगीण प्रगती कशी होईल याचा विचार करावा असं माझं मत आहे. आणि सर्व संचालकांनी जसे माझ्यावर विश्वास दाखवला तसंच पुढच्या माझ्या कामकाजामध्येही ते मला सहकार्य दाखवतील, देतील अशी मी आशा त्यांच्याकडे व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार